नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. पहाटेचे वाजले 3:45 आणि आपण पाहणार आहोत आज लोणावळा. मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन असतं, ते दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गाडीला स्टार्टर मारला आणि शिक्रापूर चाकणचं ट्रॅफिक वाचवण्यासाठी अर्धवट झोप घेऊनच निघालो. लोणावळ्याला जात असताना जुना मुंबई पुणे हायवे न धरता मानशेतवरूनच डावीकडे वळालो. या रोडला आपल्याला खूप सारे स्पॉट पाहायला मिळतील. सोबतच तिकोना आणि तुंग किल्ल्याचे दर्शन सुद्धा होईल. या रस्त्याने आपल्याला प्रथम दर्शन हे पवना धरणाचे होते. पावसामुळे गढूळ पाणी असलेले धरण रौद्र रूप धारण करून बसले होते. तसेच ठिकठिकाणी छोटे मोठे धबधबे सुद्धा पाहायला मिळत होते. ओला रस्ता आणि हिरवीगार झाडी हे रस्त्याच्या दोन्ही बाजूने पसरलेली होती. मित्रांनो, या मार्गाचे वैशिष्ट्य असे की ज्यांना कामाच्या तणावातून 2 दिवस सुटका करायची असते त्यांच्यासाठी लेक व्ह्यू रिसॉर्ट्स आहेत. तसेच तळ्याच्या काठी कॅम्पिंगची देखील सोय आहे. याच मार्गाने आपण लोहगड विसापूर सुद्धा करू शकतो, पण रस्ता खचल्यामुळे सद्यस्थितीत तो रस्ता बंद आहे. त्यामुळे तुम्हीही जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला भाजी धबधबा, भाजी लेणी, विसापूर आणि लोहगड हे तुम्ही करू शकत नाहीत. लोणावळा हे शहर हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं. इथे आल्यावर सर्वात प्रथम खरेदी असते ती म्हणजे लोणावळ्याची चिक्की. अगदी कोणीही लोणावळ्याला आलं की घरच्यांकडून पहिली आशा असते ती फक्त चिक्कीची. त्यामुळे आम्ही ती खरेदी करून आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. थोडस शोधून झाल्यानंतर आमच्या मनासारखं रिसॉर्ट आता आम्हाला खंडाळ्याच्या रेल्वे स्टेशन लगतच भेटलं होतं. बच्चे कंपनीला रेल्वेचं फार कुतूहल आणि स्टेशन म्हटलं की 5-5 मिनिटाला रेल्वे ये जा करत होती. रेल्वेचं हॉर्न वाजलं की ही पिल्ले खिडकीकडे रेल्वे पाहायला धावायची. त्यांच्यासाठी आता तो खेळच झाला होता. थोडस फ्रेश होऊन आम्ही भुशी डॅमकडे मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी आपल्याला लोणावळा लेक, टायगर फॉल्स, लायन पॉइंट, इको पॉइंट, पुरीगड, आंबी व्हॅली असे अनेक पॉइंट पाहायला मिळतात. आपण आता चाललो आहोत भुशी डॅमकडे. जो भुशी डॅम सर्वांच्या परिचयाचे ठिकाण.
नमस्कार मंडळींनो, गुड मॉर्निंग. आजचा आपला दुसरा दिवस. पावसामुळे आणि धुक्यामुळे आपल्याला जास्त काही शूट करता आलं नाही, तरी जेवढं केलंय तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. सकाळपासून बच्चे कंपनी खाण्यासाठी मागं लागली, मग त्यांना थोडासा खाऊ या ठिकाणी आणलेला आहे आणि ते आता खाण्याचा आस्वाद घेतात. ते आता बराच वेळ झाला आम्ही एका ठिकाणी थांबलो. रेल्वे या ठिकाणी जाणार आहे आणि हे रेल्वेचं फाटक बंद झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला पुढे जाता येईना. महाराष्ट्र राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत खंडाळा तलावाचे निर्माण करण्यात आले. सर्व गटारी, सांडपाणी यांचे स्रोत बंद करण्यात आले, त्यामुळे स्वच्छ पाणी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. खंडाळा वॉटरफॉल व्ह्यू पॉइंटला आल्यावर आपल्याला पुणे धबधबा, राजमाची, सेल्फी पॉइंट तसेच मंकी पॉइंट पाहायला मिळते. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला लागेल खंडाळा घाट पॉइंट. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचे खूप सुंदर दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच धुके हवेच्या प्रवाहाबरोबर धावताना दिसतात. लोणावळा रेल्वेचा एक टनेल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बच्चे कंपनीची आवडती माकडे या ठिकाणी खूप सारी आहेत. येणारे पर्यटक यांना केळी वगैरे खाण्यासाठी देत असतात. या ठिकाणी खूप सारे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतील. तसेच खोपोलीचे सुद्धा विहंगम दृश्य पाहायला मिळते. एकंदरीतच छान असा प्रवास झाला. खूप सुंदर सुंदर दृश्यांचा अनुभव घेता आला. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ खाली सबस्क्राईब नावाचे बटन असते, ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.